गुंड आवडे सर्वांना असं म्हणावं लागतंय, कारण कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ सध्या पोलिसांना चुना लावून परदेशामध्ये पसार झालाय। यानंतर निलेश घायवळचा भाऊ गुंड सचिन घायवळला सुद्धा गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलं। मात्र आता या प्रकरणामधून विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची एंट्री झाली आहे। राम शिंदेंच्या शिफारशीमुळेच आता मकोकातील आरोपी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला गेल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मात्र आता रोहित पवारांचा सुद्धा घायवळ सोबतचे फोटो व्हायरल झालेत आणि त्यानंतर भाजपनं सुद्धा टीकेची झोड उठवलेली आहे। घायवळ कुटुंबाचे आणखी काय काय कारनामे आता समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। घायवळला कुणाचं संरक्षण आहे, कुणाचं अभय आहे, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ सुद्धा आपल्यासोबत असणार। मी सर्वप्रथम रुपालीताई तुमच्याकडे येतोय। आपण बघितलं असेल पुण्याच्या गुन्हेगारीचा इतिहास तर तुम्हाला परिचयाचा आहे, तुम्ही स्वतः वकील सुद्धा आहात। मात्र यामध्ये हा घायवळ अजून सापडत नाहीये आणि नानाविध गुन्हे आता त्याच्या संबंधितले आता पुढे येतात। आता तर राजकीय कनेक्शनच त्याचं समोर आलेलं आहे। या गुंडांना नेमका अभय कुणाचं आहे आणि नेमकं कुणाचा वरदास्त आहे या गुंडांवरती? मुळात एक तुम्ही लक्षात घ्या की या गुंडांना कोणाचंही अभय नसतं। मी आज जे काही तुमच्या समोर बोलतीये, मी राजकीय व्यक्ती म्हणून बोलणार नाही, एक ऍडव्होकेट म्हणून तुमच्या समोर जी काही प्रोसिजर, जी काही पद्धत असते ती तुमच्या समोर मांडणार आहे। निलेश घायवळ पसार झालेला आहे का, याचं उत्तर नाही असेल कायद्याने। कारण का जेव्हा कोथरूडमध्ये ही घटना घडली, ज्या त्यांचे जे काही लोक आहेत ज्यांनी दहशत माजवली, ज्यांनी काही तिथे गुन्हेगारी केली, त्यावेळेला त्या टोळीतील लोकांनी केली असं पोलिसांचं म्हणणं आलं। त्याच्यानुसार त्यांनी त्यांचा जो म्होरके आहे किंवा जो काही ज्या गँगचे ते आहेत त्या गँगवर सुद्धा म्हणजे त्याच्या प्रमुखावर सुद्धा गुन्हा दाखल केला। आता निलेश घायवळ जी काही त्यांचे जे पंटर आहेत, आपण गुन्हेगारीतले म्हणू, ते काही उद्योग करणार आहेत आणि निलेश घायवळ मग लंडनला किंवा स्वित्झर्लंडला पळून गेलाय का, तर नाही। त्याचा काहीतरी आधीचा प्लॅन असेल, फिरायला जायचा असेल किंवा अजून काही असेल, त्याच्यानुसार तो तिकडे गेला, इकडे गुन्हा घडला, पोलिसांनी त्याला गुन्ह्यात घेतलं आणि मग तपास सुरू झालेला आहे। आता या गुन्हेगारांच्या राजकीयांशी लागेबंद्या असतात का, तर जे जे सत्तेवर येतात किंवा जे जे राजकारणामध्ये आहेत त्याच्यामध्ये त्यांचे हे स्वतःहून जाऊन गाठी भेटी घेणं करतात। आता गुन्हेगार जरी असले तरी ते नागरिक आहेत, त्यांच्या कोणत्या कामासाठी ते त्यांना कुठे भेटतायत याचा उलगडा त्यांनी केलेल्या प्रकारानंतर समोर येतो। त्याच्यामुळे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, कोणी जाणार मुळामध्ये तुम्ही याला गाड त्याला गाड। आता महायुती सत्तेवर आहे म्हणून तुम्ही राम शिंदेवर तोप दाखवणार, याच्या आधी ते रोहित पवार यांच्यासोबत भेटले 8 वर्षापूर्वीचं का असणार, 8 वर्षापूर्वी सुद्धा हे जे काही गायवळ किंवा जी काही गुन्हेगारी आहेत, मारणे त्याच्यानंतर मोह, हे सगळे गुन्हेगार होतेच ना। यांना काय याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेच होते, परंतु ज्या पद्धतीने राजकारणामध्ये गुन्हेगारीचा चुकीचा वापर करून जर तुम्ही राजकारणाचं नाव बदनाम करत असाल ते फार चुकीचे। प्रत्येक मंत्र्यांनी प्रत्येक प्रतिनिधींनी ती मर्यादा पाळणं गरजेचं आहे। आणि राहिला निलेश घायवळचा पसार होण्याचा, तर त्याला जो काही विजा मिळाला असेल, जी काही परवानगी मिळाली आहे, ती झाल्यानंतर तो त्याच्या स्वघरीच येणार आहे। बरं, तो पुण्यात नक्कीच येणार नाही, कारण का तो पासपोर्ट आहे अहिल्यानगरचा, त्याच्यामुळे त्याची घरं कुठे आहेत आणि तो कुठे जाणार आहे हा सगळा तपासाचा किंवा त्यावेळी आल्यानंतर खरं रुपालीताई तुम्ही म्हणताय की याला राजकीय कनेक्शन आता दिलं जातंय, तुमचा मुद्दा आहे बरोबर। मी आता हाच मुद्दा घेऊन माझे आमदार आता रवींद्र धंगेकरांकडे जाणार आहे, कारण रवींद्र धंगेकरांनी सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता। रवींद्रजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, आता रुपालीताईंनी हा मुद्दा उपस्थित केला की सध्या राजकीय कनेक्शन याला दिलं जातंय, मात्र याला कुणाचं अभय नसतं, कुणाचा वरदास्त नसतो या गुंडांवरती। तुम्ही सुद्धा आवाज उठवलेला होता, तुम्ही तर थेट चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं होतं। मात्र याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे, कारण या गुंडांना वरदास्त नाहीये का राजकीय पक्षांचं कुठल्या? रुपालीताई माझ्या अगोदर बोलत होत्या। पहिले तर रुपालीताईंना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो, आज त्यांचा वाढदिवस आहे।
आणि विषय असा आहे की रुपालीताई काय बोलतात ह्या खऱ्या रुपालीताई बोलत नाहीत. रुपालीताई जे बोलतात ते मला माहिती आहे, पण त्याच काय एका पक्षाचं काम करतात किंवा राजकारणी माणसाची बाजू घेताना मला दिसत आहेत. पण रुपालीताई हे लक्षात ठेवा की आपण पुणेकर आहोत आणि पुण्यामधली संस्कृती, आपला अभिमान स्वाभिमान हा पुणेकरांचा स्वाभिमान. ह्याच्यामध्ये पाटील नावाची व्यक्ती पुण्यामध्ये येते आणि निलेश घायवळ टोळी चालवती आणि हा कोण समीर पाटील नावाचा इसम आहे, हा चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला असतो आणि त्याचे रोज जे करारनामे बघितले तर असं लक्षात येतं की निलेश घायवळ टोळीला संबंधित राजकीय लोक सपोर्ट करतात. हे चित्र आज महाराष्ट्राच्या समोर उभं राहिलेलं आहे. आपण स्पष्ट बोललो पाहिजे. राजकारणी माणूस जर नालायक निघाला तर त्याला नालायक म्हटलंच पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या आजूबाजूला राजकारणी लोकांची कशी परिस्थिती जनतेने केली, ती परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात येऊ नये. परवा आसाममध्ये जी धोका आली रस्त्यावर, तशी लोक जर महाराष्ट्रात आले तर कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला ह्या महाराष्ट्रामध्ये जनता फिरून देणार नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे आणि खोट्याला खोटं म्हणलं पाहिजे. तुमची माझी ही जबाबदारी. आपण चळवळीच्या कार्यकर्ते आहोत दोघं बी, आणि आपण रस्त्यावरून काम केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला जनतेची बांधिलकी आपल्या दोघांना बी आहे. आणि आपण जरी आज राजकारणामध्ये आपले उंची समाजाने दिली असेल तर आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. आपल्याला पुणेकरांसाठी पक्ष हा विषय बाजूला ठेवून पुणेकरांसाठी आपल्याला लढावं लागणार आहे. मी कालच विनंती केली सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आमचं पुणे वाचवा, भयमुक्त पुणे करा, आमच्या पुण्याची संस्कृती, यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप हे तर राजकारणाचा एक भाग आहे, पण सगळ्यांनीच आपला नालायकपणा सोडून समाजासाठी आणि पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या संस्कृतीसाठी, पुण्याच्या स्वाभिमानासाठी जर गुन्हेगारी करून जर लोक आपल्या नागरिकांना नाहक त्रास देत असतील, याचा आपण निषेध केला पाहिजे. मी चंद्रकांत दादा पाटलांना वारंवार विचारतोय की आज समीर पाटील कोण आणि याला पाठीशी का घालता, तर हे उत्तर चंद्रकांत दादा पाटलांनी दिलं पाहिजे. त्यांना काय विचारायचं तर ते लोकप्रतिनिधी आहेत, ते सन्मान्य आहेत, ते मंत्री आहेत, त्यांच्या आजूबाजूला असणारी ही सगळी चांडाळ चौकडी. त्यामुळे आपण त्यांना विचारतो ते का आपला बांधायला बांध नाहीये. आपण थोडीच चौकातल्या केळवाला विकतो त्याला विचारलं जाणार का पुण्यातली गुन्हेगारी तू का वाढवली, ते हे जबाबदार आहेत म्हणून यांना आपण विचारतो, पण ते उत्तर द्यायला तयार नाहीत. आणि ज्यांच्या आजूबाजूला गुन्हेगार हे प्रेसशी बी बोलत नाही, निघून जातात, पळून जातात. आणि त्यांचे खालच्या वरचे आपले काय असतात ते तटपुंजे ते बडबड करतात. तर त्याचा उपयोग नाही. पुणेकरांना दादांनीच उत्तर दिलं पाहिजे, हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. पण रवींद्रजी, आता तुम्ही जर बघितलं असेल तर आता काही फोटो सुद्धा आता या घायवळ संदर्भातले आलेले आहेत समोर. या फोटोंमधून सुद्धा आता तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात, तुमचं सरकार आहे, रुपालीताईंचं पण सरकार आहे, मात्र यामधून या घायवळला नेमका पकडायला एवढा वेळ का लागतो? कारण पुण्याचं नाव आता या सगळ्या गुंडांमुळेच आता खराब होतंय, असं नाही वाटत तुम्हाला? अहो, ही सिस्टीमच हायजॅक केली साहेब. तुम्ही पासपोर्ट सारख्या शासकीय कागदपत्रामध्ये जर तुम्ही ढवळाढवळ करत असाल तर तुमची राजकारणी लोकांमध्ये, प्रशासकीय लोकांमध्ये किती मोठी उंची गेली ह्याच्यावर हे उदाहरण आहे. आज तुम्ही बघा, पासपोर्टसाठी खोटे कागदपत्र, बंदूक परवान्यासाठी शिफारस पत्र. मी तेच म्हणतो, आम्ही सर्व नालायक राजकारणी लोकांनी ह्यांना सपोर्ट केला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. कारण गुन्हेगार हा कोणाचाच नसतो. गुन्हेगार हा सत्तेच्या ताटाखालचा मांजर असतो. आज दादांची सत्ता घेतो, उद्या दुसऱ्याची सत्ता त्याच्या दादांकडे जाईल, परवा दंगेकरांकडे. तर ह्यांना आपल्या आजूबाजूला उभं करता कामा नये. आणि कालच एका बिल्डरनी गुन्हा दाखल केला, त्याचे 15 फ्लॅट ताबा घेतला. अरे हे, आणि पोलीस इतक्या दिवस तो गेला नव्हता का पोलीस स्टेशनला? गेला होता, पण PI तो देशमाने म्हणून नावाचा इसम आहे, हा समीर पाटलाच्या तालावर नसतो ना. मी त्याला 2 दिवस फोन करतो देशमानेला, आता फोन उचलत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये आम्हाला काही गोष्टी असतात, बोलावं लागतं. तुम्ही का घाबरून बसताय? तुम्ही समाजापुढे येऊन उत्तर द्या. खोटे गुन्हे दाखल करून घेण्यापर्यंत ह्या देशमाने साहेबाची मजल गेली, आणि मग तुम्हाला आता उत्तर द्यायची वेळ आला. तुम्ही एवढी सिस्टीम चांगली, आपले पुण्याचे पोलीस आयुक्त खरंच चांगलं काम करतात, आणि मग अशा लोकांना त्यांनी जाब विचारला पाहिजे. एवढी मोठी सिस्टीम बदनाम होते अशा लोकांमुळे. मी आता हाच मुद्दा घेऊन तुषार, मी रवी भाऊंनी जे काही चंद्रकांत दादांवर आरोप केलेले आहेत, मी त्याचं खंडन केलेलं नाहीये. आणि मी वकिली भाषेतल्या गुन्हेगारींचं सविस्तर सांगितलेलं आहे. रवी भाऊ म्हणतात ते बरोबर आहे
की कोणत्या लोकप्रतिनिधींकडे हे गुन्हेगार जाऊन ज्यांनी पासपोर्ट काढला. मी तुम्हाला सांगते या गुन्हेगारांना पासपोर्ट मिळाला. आज मी आंदोलनात केसेस घेतलेला माझा पासपोर्ट अजून रिन्यूअल झाला नाहीये. मी मेहरबान कोर्टाकडनं परवानगी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे रवी भाऊ मी कुठल्याही पक्षात असले तरी कुठल्याही चुकीची बाजू घेणार नाही. हे जे गुन्हेगार लोक आहेत ज्यांना पासपोर्ट कुणी दिला, यांच्या सोबत कोण होतं हे निश्चित लोकांसमोर येणं गरजेचं आहे. परंतु पोलिसांचं काय होतं की आधीचे गुन्हेगार आणि आत्ता गुन्हा जे केलेले असतात त्यांना क्लब केल्यामुळे कायद्यानुसार त्यांना अभय मिळतं. मग आपण लोक तिथं काही करू शकत नाही. निश्चित इथं राजकारणी म्हणून जेव्हा आपण सक्षमपणे कृती करू तरच ही गुन्हेगारी कमी होणार आहे. मग कुणीही असो. आणि निलेश गायवळला पकडणं अवघड नाही. त्यांचा विजा संपल्यानंतर त्याच्या सगळ्या त्या गोष्टी संपल्यानंतर त्याला महाराष्ट्रामध्येच यायचंय. त्यामुळे तो विषयच राहणार नाहीये. परंतु जो राजकारणी प्रत्यारोप करतोय, स्वतःसाठी वापरून घेतोय गुन्हेगारांना, ते फार अत्यंत आपल्या शहरासाठी धोकादायक आहे. बरं, आपल्या शहरासाठी धोकादायक आहे रुपालीताई असं तुम्ही म्हणताय. मी हाच मुद्दा घेऊन आता ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले. तुषारजी, रुपालीताई असं म्हणतात की आपल्या शहराला बदनाम करण्याचा हा सगळा घाट घातला जातोय. आपण कसं पाहता याकडे? रुपालीताईंना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ताई आमच्या पक्षात होते. जेव्हा आमच्या पक्षात होतात तेव्हा त्यांच्या भूमिका आम्ही एकदम परखडपणे बघत होतो. राजसाहेबांच्या लाडक्यांमध्ये त्यांचं नाव होतं आणि ज्या वेळेस त्या भूमिका मांडायच्या त्यावेळेस आम्ही पेटून उठायचो. पण आजची त्यांची जी भूमिका मी पाहिली तर ती वेगळ्याच प्रकारे वाटते. ताई मला क्षमा असावी. आणि पुण्याची जी ओळख होती विद्येचे माहेरघर, आज पुण्याची जी ओळख ही गुंडांचे माहेरघर म्हणून होत आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर मुंबईमध्ये ज्या प्रकारे गुन्हेगारी होती ती संपून पूर्णपणे पुण्यात आलेली आहे. मी मुंबईचा राहणार आहे तरी पण मला सांगायला एक गर्व वाटतं की पुणे हे माझे आजोळ आहे, माझं गाव आहे. तर पुण्यामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी, निलेश गायवळ असो, सचिन गायवळ असो, निलेश गायवळला पासपोर्ट मिळतोच कसा? आता रुपालीताईंनी एक मस्त प्रश्न उपस्थित केलेला. रुपालीताईंचे आंदोलन, आमचे आंदोलन आजपर्यंत आम्हाला पासपोर्ट मिळाला नाही साहेब. पण निलेश गायवळला पासपोर्ट मिळतो. त्याचप्रमाणे सचिन गायवळ यांना वेपनचं लायसन्स, शस्त्र परवाना मिळतो. आणि जसं आता धनगेकर साहेब म्हणाले, धनगेकर साहेबांना पण मी खूप जवळनं पाहिलेलं आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांची परखड भूमिका आणि आज देखील त्यांनी परखडच मांडली आहे. पण साहेब अजून थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे होती. कारण की जसं तुम्ही नाव घेतलं समीर पाटील, हे चंद्रकांत पाटलांच्या अवतीभोवती असतात आणि त्याच समीर पाटीलच्या बरोबर हा निलेश गायवळ किंवा सचिन गायवळ असतो. आणि या लोकांकडनं जर असं चुकीचं वर्तन होत असेल, आज पुण्याची जी जुनी ओळख होती शिक्षणाचं माहेरघर, हे जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर निलेश गायवळ असो किंवा मोहळ असो किंवा अशा अनेक गुंड जे पुण्यामध्ये फोफावत होते त्यांना संपवणं गरजेचं आहे. आणि ते संपवणं गरजेचं असताना तुमच्यासारखे सर्व पक्षीय, आम्ही पण स्वतः सगळ्यांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे. पण हे होताना दिसत नाहीये. कारण की 2014 मध्ये जेव्हा भारतामध्ये मोदींचं सरकार आलं तेव्हापासून आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्रद्रोही टोळी ही काम करत आहे. आणि या महाराष्ट्रद्रोही टोळीचे मोरके स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आणि त्यांनी ते जेव्हापासून सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून आम्ही पाहतोय की महाराष्ट्राचा विहार करायला घेतलेला आहे. तर हे माझा थेट आरोप आहे. सत्ताधाऱ्यांनी एक तर खुर्ची खाली करा. आज योगेश कदम जे आहेत, योगेश कदमांना म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा ते डान्स बारचं झालं प्रकरण तेव्हा त्यांचे वडील स्वतःहून सांगतात की हा डान्स बार नव्हता, हा ऑर्केस्ट्रा बार होता. काय लास्ट वाटत. यामुळे आता सध्या राजकारणाची जी काही अवस्था झालेली आहे ती सुद्धा आता काही अंशी बदनाम होते या सगळ्या घटनांमुळे. त्यामुळे आता या निलेश गायवळला कधी पकडलं जातं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. धन्यवाद आपल्या तिघांचे सुद्धा. आपण या चर्चेमध्ये सहभागी झाला होता. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला